नमस्कार आणि राम मंडळी, कसे आहात सगळे? आपल्या माती आणि शेतकरी या व्लॉगमध्ये सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे. आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडवा म्हटलं की आपल्या नवीन वर्षाची मराठी सुरुवात असते. सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलतर्फे आपल्या सर्व मराठी बांधवांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर चला आपल्या शेतात जाऊया आज आपण. म्हटलं चला एक फेरफटका मारून यावा. हे दिसतंय ना, हे आपण कांद्याचे गोट लावले होते आणि आता याची फुलं आहे ना बऱ्यापैकी मोठी झाली आहेत आणि याच्यामध्ये कांद्याचं बी तयार होत असतं. आपण हे का ठेवलं आहे, कारण आपल्याला पुढच्या वर्षी जेव्हा आपण कांदे लावणार आहे नेक्स्ट टाईम, तेव्हा आपण ह्या बियाण्याचा वापर करणार आहे, म्हणून हे आपण ठेवले. आणि ते बऱ्यापैकी तयार पण झालेलं आहे. ह्याला मराठीत कांद्याचे बीज म्हणतात आणि कलौंजी पण म्हणतात, तुम्हाला माहिती असेल तर. आणि हे बघा, हे असं छान दृश्य दिसतंय. आपण आपल्या शेतात जाऊया. चैत्र महिना म्हणजे निसर्गाचा नवा जन्म असतो आणि कडक उन्हाळ्याची चाहूल लागण्यापूर्वी झाडांना जी लालसर आणि तजेलदार पालवी फुटते तिलाच चैत्र पालवी असं म्हणतात. आता आपण बघताय, मी आपला सहज फेरफटका मारायला आले होते आणि म्हटलं चला काही नारळ खाली पडलेत का बघावं. तर नारळ तर काही दिसत नाही आहे, पण हां वरती मात्र बापरे, नारळाचे हिरवेगार घडच्या घडतं दिसत आहेत आणि अतिशय सुंदर दिसतं आहे. तुम्ही जर बघत असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हे फील कसं होतं आहे. चला आता मला खरं तर ना हे आणायचं होतं, कढीपत्त्याची काही पानं आणायची होती. म्हटलं आजच्या स्वयंपाकासाठी आपल्याला लागतील कांदा आणि म्हटलं कढीपत्ता घेऊन यावा, म्हणून मग मी सहज चक्कर मारायला आले होते. आणि इकडे आपली काही हे मला वाटतं हरभरा ठेवला आहे वाटतं आईने, असंच तो भरडायचा आहे आपल्याला, त्यासाठी आपण मशीन वापरतो. आणि चला 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 पुढे तुम्हाला छान गंमत दाखवणार आहे. ॲक्च्युली मी बघितलं ना, मला पण खूप छान वाटलं होतं. हे बघा, ही हिरवीगार अशी आपल्या कढीपत्त्याची पानं दिसत आहेत. काय होतं ना, जेव्हा उन्हाळा चालू असतो किंवा हे थंडी संपत आलेली असते तेव्हा पानाची काळसर झालेली असतात, पण जेव्हा चैत्र महिना सुरू होतो आणि गुढीपाडव्याच्या साधारण 2-4 दिवस अगोदर किंवा नंतर अशी छान चैत्र पालवी फुटलेली दिसते. आणखीन बघण्यासारखं एक दृश्य तुम्हाला दाखवते, ते म्हणजे असं पुढे 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 आपण बघू शकता. इकडे ना बांबूची काही झाडं होती आणि ती आहे ना आपण छाटून काढली होती आणि याच बांबूचा आपण एक मोठा कळक ठेवला आहे, जो आपण गुढी बांधण्यासाठी वापरतो दरवर्षी. आपल्याला काही बाहेर विकत आणायला लागत नाही. आणि बघा, ह्याला आहे ना खूप अशी सुंदर कोवळी कोवळी पानं फुटले आहेत आणि याला खूप छान पालवी फुटली आहे. बघून इतकं सुंदर आणि नयनरम्य वाटतं आहे ना. कसं असतं, गुढीपाडवा म्हटलं की अतिशय समृद्धीचा आणि आनंदाचा सण. तो सगळ्यांनाच, लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच फार फार आवडतो. आणि या दिवशी काही लोक नवीन दागिने घेतात, नवीन वस्तू घेतात, कारण 3.5 मुहूर्तापैकी हा महत्त्वाचा आणि सुंदर मुहूर्त असतो म्हणून. आणि या दिवशी आपण काय खातो तर कडुलिंबाला फार सगळ्यात जास्त महत्त्व असतं. कडुलिंब आणि गूळ हे एकत्र करून आमची आजी आम्हाला लहानपणी खायलाच लावायची. पण त्याचं महत्त्व आत्ता कळतं आहे, ते म्हणजे असं की कडुलिंब आणि गूळ याच्यामध्ये ना रोगप्रतिकारशक्ती भरपूर असते. आणि त्याच एक नवीन वर्ष चालू असताना आपले पुढील जे येणारं जे वर्ष आहे ते अतिशय सुंदर जावं आणि आपल्याला जीवनातले काही सुखदुःख आहेत त्याचा चढउतार सहन व्हावा, यासाठी हे कडू आणि गोड मिश्रण आमच्या आजी आम्हाला त्याचं महत्त्व पण सांगायची. हे बघा, असं छान आंबेसुद्धा आलेले आता यायला सुरुवात झालेली आहे. मी एक आंबा हातात घेऊन दाखवते. आणि खूप सुंदर असं संध्याकाळचं वातावरण आहे. मी हा व्हिडिओ संध्याकाळी शूट केला आहे. आणि इकडे पाठीमागे तुम्हाला जे दिसत होतं ना आता लांबच्या लांब पट्ट्या, त्याचा व्हिडिओ आपल्याला येणार आहे नेक्स्ट व्लॉग होईल, तेव्हा सगळ्यांनी नेक्स्ट व्लॉग नक्की बघा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर आता आपण आलो आहे आपल्या पुन्हा एकदा शेतामध्ये. म्हटलं की जरा काही थोडंफार कांदे लागतात मला घरात काही कांदे नाही आहेत आता, मग आपल्या शेतामध्ये आहेत, मग विकत आणण्यापेक्षा म्हटलं इथूनच काही 2-4 उपटून घ्यावेत. मग असे हे कांदे उपटून घेतलेले आहेत आता मी. आणि संध्याकाळी जेव्हा आपण भाजी करणार आहे, भाजीसाठी पण लागणार आहेत किंवा आमटीसाठी पण लागणार आहेत ते कांदे. हे बघा, हे असे कांदे मी बरेच कांदे आणले होते, कढीपत्ता पण आणला होता. आणि गुढीपाडव्याच्या सर्व मराठी बांधवांना खूप 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 शुभेच्छा. तुमचा सण कसा साजरा करता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. नमस्कार.